नमस्कार, मी हर्षदा. आज सकाळी सकाळीच पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे मी. आणि इथं मस्त असं आपलं पुरण तयार होत आहे. एका साईडला मस्त भाताच्या शिट्ट्या आणि ही कटाची आमटीसुद्धा मी इथं कढवायला टाकलेली आहे. त्यासोबतच एका साईडला मी इथं कांदा भजी करायच्यासाठी तयारी करून ठेवली आहे आणि कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे छानपैकी. नागपंचमी आहे म्हणून आदल्या दिवशी संध्याकाळी मेहंदी काढून घेतली छान. ही बघा तुमच्यासाठी मस्त अशी छान सिंपल मेहंदी काढून घेतली. त्याच्यानंतर आपला स्वयंपाक तयार होतच आहे. म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं, तरी तर मी मस्त गरमागरम भजी तळून घेत आहे आणि वाराच्या आत नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मग पटपट स्वयंपाक वगैरे उरकून घेतला. त्यासोबतच आज नागपंचमी असल्यामुळं मुलांना सुट्टी आहेत आणि घरातली कामं तर काही विचारूच नका बाबा. तर इथं मस्त आपलं स्वयंपाक बनवून तयार आहे. इथं कटाची आमटी बनवून तयार झाली. तर बघू शकता तुम्ही मस्त टेक्स्चर आले तिला. त्याच्यानंतर इथं आपलं दूध आहे. दूध पुरणपोळी खायची चुरून मस्त. तिथं गोल कांदा भजी बनवून तयार आहे. पापड तर डब्बा खाली होत आलेला आहे, कारण पापड सगळ्यांचे फेवरेट आहेत आमच्या घरामध्ये. स्वयंपाक झाल्यानंतर मस्त देवांना नैवेद्य दाखवून दिवाबत्ती करून घेतली व आरती करून घेतली महादेवाची. छान इतकं प्रसन्न वाईब्स घरामध्ये आले की काही विचारूच नका. खूप प्रसन्न वाटत होतं. मुलांना सुद्धा पाया पडून घेतलं, छान टिक्का वगैरे लावला त्यांना. चाल म्हटलं की आम्हा गृहिणींचा पूर्ण दिवस कामामध्येच जातो, हो की नाही, बरोबर की नाही. माझा दिवस तर पूर्ण कामामध्ये जातो. 2 मुलं असल्यामुळं त्यांना सुट्टी असते, मग त्यांना बघत बघत स्वयंपाक वगैरे करायचा, घरातली कामं करायची. दिवस कसा कुठे जातो ते कळतच नाही अजिबात. पावसामुळे वातावरण खूप थंड झालं आहे. त्यातच लहान मुलांना सर्दी खोकला ताप येतच असतो. पिल्लूला सुद्धा थोडं कणकणी आल्यागत झाली होती म्हणून चेहरा त्याला चुकलेला आहे. इथं देवबत्ती केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर बघा किती प्रसन्न वाटते. सुट्टी असल्यामुळे मुलं खूप मस्ती करतात. बाबांसोबत मस्ती करतोय लाडू इथं. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर काल भावाचा उपवास असल्यामुळं आज नागपंचमी आहे, त्याच्यामुळे मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे. हा बघा इथं सायरा खेळतोय आणि नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून सुद्धा आज पुरणपोळी स्वयंपाक केला आणि उपवाससुद्धा सोडून घेतला नैवेद्य दाखवून. तर तुम्ही आज नागपंचमीच्या दिवशी काय केलं तर जेवायला ते पण मला सांगा नक्की. आमच्याकडे दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. वेगळं असं काहीच नसतं. पुरणपोळी केल्याशिवाय सण वाटत नाही ना, त्याच्यामुळं मग गोडाधोडाचा स्वयंपाक असला तर कसं सण वाटतं नाही का. तर चला इथंच व्हिडिओ थांबवते. पुन्हा एकदा नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.